इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। कल्याण पूर्वेतील 90 फूट रोड परिसरात असलेल्या देवीच्या मंदिरातील 1 किलो चांदीच्या पादुका चोरी करणाऱ्या 3 चोरट्यांना डोंबिवलीतील टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे। राजेश वंजारे, कैलास निषाद आणि फारुक अली शेख या तिघांना नवी मुंबई परिसरातून अटक केली आहे। पादुका चोरी केल्यानंतर पळण्यासाठी चोरट्यांनी एका रिक्षाचा वापर केला होता। या रिक्षाचा नंबर पोलिसांच्या हाती लागलाय। या रिक्षाच्या नंबराच्या आधारे या चोरट्यांपर्यंत पोलीस पोहोचले। या तिघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा तपास पोलीस करत आहेत। बरोबर आहे। 90 फीटचं गावदेवी मंदिर आहे। त्या ठिकाणी गावदेवीच्या मंदिरातून देवीच्या पादुका साधारण 1 किलो चांदीच्या पादुका त्या ठिकाणी चोरीला गेल्या होत्या। टिळकनगरचे सिनियर पी विजय कदम आणि डीबीचे API शिंदे, जगन्नाथ शिंदे व त्यांची टीम यांनी अहोरात्र मेहनत घेऊन 48 तासामध्ये सदर गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करून ज्या देवीच्या पादुका आहेत त्या अगदी जशाच तशा रिकवर करण्यात टिळकनगर पोलिसांना यश आलेले आहे। आरोपी राजेश वंजारे, कैलास निषाद आणि फारुक अली शेख या 3 आरोपींना अटक करण्यात आलेले असून पोलीस कस्टडी रिमांड घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने टिळकनगर पोलीस तपास करत आहेत। यापूर्वी रिक्षा चालक आहेत, यापूर्वी काही त्यांचं रेकॉर्ड नाही, परंतु अजून चौकशीचं काम चालू आहे।